म्हणतात मित्रांनो, वेलकम टू मालवणी स्वॅग. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी आज सकाळी बेलापूरहून एका खास प्रवासाला सुरुवात केली आहे. सध्या माझा रस्ता हा गोव्याच्या दिशेने जात आहे, परंतु विश्वास ठेवा, प्रवास वेगळीकडचाच आहे. प्रवास म्हटलं की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फक्त जाणं नसतं. प्रवास म्हणजे नवीन अनुभव, नवीन दृश्य आणि आयुष्यभर लक्षात राहतील असे क्षण गोळा करणं. आज माझ्या मनात एक वेगळीच उत्सुकता आहे, कारण पुढे जे काही पाहायला मिळणार आहे ते मी यापूर्वी फोटो आणि व्हिडिओमध्येच पाहिले आहे. कल्पना करा, दूरवर पसरलेलं निळाशार पाणी, डोळ्यांना सुखावणारे निसर्गाचे रंग, शांतता आणि सौंदर्य यांचं अप्रतिम मिश्रण. अशा एका स्वप्नवत ठिकाणाला भेट देण्याची संधी प्रत्येकाला मिळत नाही. खरं सांगायचं तर अजूनही माझा स्वतःचाच विश्वास बसत नाही की मी ज्याचे फोटो पाहून मनात जाण्याची इच्छा निर्माण झाली ते आता प्रत्यक्षात अनुभवता येणार आहे. पण त्याच मी तुम्हाला त्याचं नाव सांगणार नाही. सध्या तुम्ही या प्रवासाचा माझ्यासोबत आनंद घ्या. प्रवासाचा पहिला टप्पा पूर्ण झालाय. पनवेलला पोहोचलोय. बघूया आता, गाडी वगैरे चेक करतो, पहिला प्लॅटफॉर्म गाठतो. वंदे भारत इली बघा, वंदे भारत. गोव्याला जाणारी आहे वंदे भारत. जनशताब्दी एक्सप्रेस आली. लेट आहे थोडी, 5:45 वाजले आता आली. अगर तुमको ऐसा लगता है कि मैं गांव जा रहा हूँ तो नहीं गांव जा रहा हूँ, हाँ उसी ओर जा रहा हूँ पर गांव नहीं जा रहा हूँ. अभी कुछ ही क्षणों में, कुछ ही पलों में अपना सेकेंड फेज चालू हो जाएगा. गाड़ी अनाउंस हो गई है, देखते हैं कब आती है. चला बघूया. गाडी तर लागली आहे. किती वाजता येतं माहिती नाही. ऑलरेडी लेट आहे, जवळजवळ 15-20 मिनिटं लेट आहे. अजून आली नाही. गाडी येते बघा आपली. तुम्हाला समजेल कुठली गाडी आहे. फॉर्मला तर टच झाली. ही आपली आजची प्रवासाची दुसऱ्या टप्प्याची गाडी आहे. तेजस एक्सप्रेस, मडगाव तेजस एक्सप्रेस. गोव्यालाच चाललोय, पण गोवा हे माझं डेस्टिनेशन नाही. गोव्याच्या पण पुढे जायचंय मला. बघूया, चला दुसरा प्रवास, दुसरा टप्पा चालू होतोय प्रवास. कुडाळ स्टेशन येईपर्यंत हे आमचे C1 C2 दोन्ही डबे रिकामे झाले. कणकवली कुडाळ स्टेशनही मागे गेला. असा वाटत होता गावाकच चाललंय.
फायनली गोव्याला पोहोचलोय. आपले किती आहे? 3 वाजता बरोबर गोव्याला पोहोचलो. बघूया आता टॅक्सी बघायची बुक करा. डेस्टिनेशन अजूनही सिक्रेट आहे, पण हे नक्की पुढचे काही दिवस सुंदर आठवणी देणारे आहेत. पाहुणे 5 वाजले हॉटेलवर पोचक. जवळजवळ 3 वाजता उतरलोय मी मडगाव स्टेशनला आणि तिथून मागे यायचं होतं. म्हणजे करमाळीला उतरलो असतो तर बरं झालं असतं. तिथून जवळ होतं. तिथून जवळ करमाळीवरून काहीतरी 30 किलोमीटर होतं आणि पुढे तिथून करमाळीवरून 30 किलोमीटर पुढे मडगाव. त्याच्यामुळे तेवढं परत मागे यायला लागलं, कारण हॉटेल कुठलं बुक करायला माहिती नाही आणि एअरपोर्टच्या जवळ करायचं होतं. इथून एअरपोर्ट जवळजवळ एक 8-9 किलोमीटर वरती आहे. उद्या सकाळी आपल्याला 7:30 वाजताची फ्लाईट आहे. कुठची काय ते पुढे नंतर सांगतो तुम्हाला. तुम्हाला हॉटेल दाखवतो बघा. गोव्यातलं हॉटेल छोटं आहे, दाखवतो बघा. आपली बॅग ठेवली. हेड इकडे वॉशरूम, इकडे समोरच विंडो, इकडे बाल्कनी. बाल्कनी इकडे. असं वाटतं की गावालाच आलोय. खरं सांगा, गावा गेल्यासारखे वाटतं की नाही? जाऊन खालून आलो, चहा वगैरे प्यालो. बाकी हे गोव्याच्या भरपूर बाहेर आहे. हापसा म्हणून एरिया आहे, तिथून पण पुढे आहे. म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग बॉर्डरवरती सावंतवाडीच्या जवळ एकदमच आहे. गोवा पुढे राहिला आतमध्ये. मी ऍक्च्युली गोवा आतमध्ये जाऊन मग बाहेर आलोय. तर उद्या माझी सकाळची अगती एअरपोर्ट, नाव तुम्हाला माहिती आहे की नाही माहिती नाही, पण अगती एअरपोर्ट नावाला माझी उद्या इथून मनोहर पर्रिकर एअरपोर्ट, इथून माझी सकाळी उद्या 7:30ची फ्लाईट आहे अगती एअरपोर्टसाठी. आता ते अगती एअरपोर्ट कुठे आहे काय आहे ते मी तिकडे गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट दाखवेन. जेव्हा तिथे उतरेन तेव्हा तुम्हाला मी ते समजेल की मी कुठे आलो आहे काय आहे. आता हा दुसरा टप्पा पार झालाय आणि थोडं चहा वगैरे पिऊन आलो. थोडा वेळ जरा पडणार आणि मग जेवणार लवकर आणि झोपणार, कारण सकाळी लवकर उठायचं आहे 3 वाजता आणि 5 वाजता तिथून निघायचं आहे. 5:30 वाजता तिथे पोचायचं आहे एअरपोर्टला. तर चला, आजचा हा व्लॉग आपण इथेच संपूया. प्रवासाचे 2 टप्पे पूर्ण झालेत. अजून पुढे 2 टप्पे अजून बाकी आहेत. तर बघूया कसा होतो प्रवास. मल्टिपल प्रवास झालाय. आता ट्रेनचा प्रवास झाला इथपर्यंत. उद्या फ्लाईटचा आहे आणि तिथून पुढे कसला प्रवास आहे तो तुम्हाला दिसेलच. तर व्हिडिओ पुढे हे सगळे बघत राहा. ही जी पूर्ण सिरीज या दौऱ्याची आहे ती पूर्ण पहा, मजा येईल तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुर्तास तुमची रजा घेतो. बाय बाय.